कार्यक्रमाच्या प्रारंभी आंतरभारती ही संघटना संस्था ज्यांच्या प्रेरणेने स्थापन झाली ते महात्मा गांधी आणि मुख्यत्वे करून महात्मा गांधींचे उत्तराधिकारी आपण ज्यांना म्हणतो स्वामी साने गुरुजी यांच्या स्मृतीस मी प्रथम अभिवादन करतो. त्याचप्रमाणे स्वामी रामानंद तीर्थ यांच्याही स्मृतीस मी अभिवादन करतो आणि इथे उपस्थित मार्गदर्शक आंतरभारतीचे अमर हबीब प्राध्यापिका डॉक्टर शैलजा बरुरे, आंतरभारतीचे अध्यक्ष संतोष मोहिते सचिव, अनिकेत डिगोळकर सहसचिव, महावीर भगरे कोषाध्यक्ष आणि उपस्थित मान्यवरांमध्ये माझे बंधू डॉक्टर दिलीप सिरगीकर आहेत. मला बंधुतुल्य असलेले ॲडव्होकेट सुरेश सोनवर हे या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेचे काही पदाधिकारी मला दिसतात. सर्वांना मी नमस्कार करतो, अभिवादन करतो आणि उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार विजेते सिद्धेश्वर स्वामी यांचंही मनपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील त्यांच्या समाजकार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज या विषयी मला बोलण्याबाबत जवळजवळ 2.5-3 महिन्यापूर्वी अमरजींचा फोन आला होता, नंतर बरुरे मॅडमचा फोन आला होता. तर गांधीजींच्याबद्दल बोलायचं तर मला पहिल्यांदा गांधीजी कधी भेटले तर अशी कविताही आहे ना, गांधी मला भेटला, वादग्रस्त कविता आहे. मला वसंत गुरुदेव यांचे त्याच्यावर बरेच कोर्ट केस वगैरे झाल्या. देवीदास तुळजापूरकरांवर लातूरला कोर्ट केस झाली. तर तो भाग वेगळा. मला साधारण 1969 मध्ये म्हणजे 63चा माझा जन्म आत्ताच सांगण्यात आलं. मी त्यावेळी 6 वर्षाचा होतो आणि पहिली दुसरीत होतो आणि त्यावेळी गांधी जन्मशताब्दी साजरी करण्यात आली आणि त्यावेळी महाराष्ट्राचे जे शिक्षण मंत्री होते ते साने गुरुजींचे शिष्य होते. मधुकरराव चौधरी हे तेव्हा शिक्षण मंत्री होते आणि मग त्यांनी सर्व शाळांमधून काही वेगवेगळे कार्यक्रम घेतले आणि त्यावेळी योगेश्वरी प्राथमिक शाळेचे जे मुख्याध्यापक होते बाजीराव गुरुजी, बाजीराव पंडितराव कुलकर्णी मोखेडकर हे स्वातंत्र्य सैनिक, स्वामीजींचे जुने निष्ठावान सहकारी आणि गांधीवादी विचारसरणी असल्यामुळे खूप उत्साहात त्यावेळी गांधी जयंतीचे कार्यक्रम झाले. आणि तेव्हा मग आम्ही एक गीत म्हणत असतो की हाती धरून झाडू तू मार्ग राहिला, स्पर्शे तुझ्या महात्म्या ये थोर विश्रमास. अशा प्रकारचं ते गाणं मला अजून आठवतं. त्यावेळी मदन नाडकर्णी सर, आज जे सायकॅट्रिस्ट म्हणून विख्यात आहेत आनंद नाडकर्णी सर, त्यांचे वडील ते इथे योगेश्वरी कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते आणि त्यांनी त्यावेळी अनेक मान्यवरांना त्यानिमित्त बोलवलं होतं. माझे वडील त्यावेळी संस्थेचे सचिव होते, त्यामुळं नाडकर्णी सर नेहमीच संध्याकाळी आमच्या घरी येत असत आणि त्यांची चर्चा चालायची. देवदत्त दाभोळकर त्यावेळी आले होते. नंतर लबा रायमाने सर जे राष्ट्रसेवा दल आणि आंतरभारतीचं काम करायचे औरंगाबादला, ते पण आलेले होते. आणि कर्पुरी ठाकूर सुद्धा त्यावेळी अंबेजोगाईत बिहारचे मुख्यमंत्री, ते सुद्धा त्या गांधी शताब्दीच्या काळात अंबेजोगाईत आलेले होते. दुसरा एक संदर्भ असा झाला की साधारणपणे त्याच वेळी सोलापूरला जिल्हा परिषदेत माझे एक आत्तेभाऊ कार्यरत होते, बाळासाहेब देऊळकर. तर ते शिक्षण विभागात कार्यरत असल्यामुळे तो जो एक संच होता 10 पुस्तकांचा गांधीजींच्यावर महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला, तो त्यांनी मला तेव्हा भेट म्हणून दिला होता आणि मी अक्षरशः पहिली दुसरीत होतो. तर तेव्हा मी तो पूर्ण संच वाचून दाखवला. त्यानंतर मग स्नेहसंमेलनातही त्यावेळी बाजीराव गुरुजींनी गांधीजींच्या जीवनातील सर्व प्रवेश नाटिका, त्यामध्ये मला आठवते शांतीलाल मुंडे डॉक्टर, तो गांधीजी झाला होता आणि रामेश्वर लोहिया गांधीजींचा एक कुसंगती मध्ये असलेला म्हणजे असा एक मित्र रामेश्वर केलं होतं. अशा सगळे आठवणी. त्यानंतर एक आणखी एक महत्वाचं पुस्तक गेल्या वर्षी प्रकाशित झालं, गांधी जगलेली माणसं. विशेष म्हणजे आंबेजोगाईच्या स्नुषा सुनबाई इंदुमती महावीर जोंधळे यांनी ते पुस्तक प्रकाशित केलेले लिहिलेलं आहे, गांधी जगलेली माणसं. त्यामध्ये आंबेजोगाईचे एक गांधीवादी
विचारसरणीचे शिक्षक आचार्य ग. देशपांडे यांच्यावर एक त्याच्यात पाठ आहे. तर आचार्य ग. देशपांडे यांचा गांधीजींच्या सर्व धर्म समभावाचे ते पुरस्कर्ते होते आणि त्यामुळे इथे जेव्हा एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांची शाळा सुरू व्हायचं, जेव्हा एक विचारमंथन त्या दृष्टीनं सुरू झालं, त्यावेळी त्यांनी योगेश्वरी शाळेतले एक 50-60 विद्यार्थी बरोबर घेऊन त्यावेळी संघाचे कार्यकर्ते इथे आलेले होते. यादवराव जोशी परत जा अशी घोषणा देत निदर्शनं केली. तेव्हा अशा प्रकारे हे एकूण गाव जे आहे आपलं अंबेजोगाई हे राष्ट्रपित्याविषयी आदर बाळगणारं, प्रेम बाळगणारं असं गाव आहे आणि त्यामुळे अशा या भूमीमध्ये गांधीजींच्या विषयी व्याख्यान देण्यास मला मनस्वी आनंद होत आहे. मी ज्या संस्थेत काम करतो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, आणि आमचं मूळ जे संस्थेचं नाव आहे ते आहे स्वामी रामानंद तीर्थ इन्स्टिट्यूट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिसर्च अँड नॅशनल इंटिग्रेशन. तर यामध्ये आम्ही आंतरभारती या नावानेच हैदराबादमध्ये काही उपक्रम राबवत असतो. त्यामध्ये इथे जसं आपण अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम असतो की परप्रांतीय व्यक्ती, दुसऱ्या राज्यातली व्यक्ती जी अंबेजोगाईत आहे आणि अंबेजोगाईच्या विकासासाठी ज्यांनी योगदान दिलेले आहे अशा व्यक्तीचा सत्कार आंतरभारतीतर्फे केला जातो. मला नाही वाटत असा उपक्रम अन्यत्र कुठं होतो. तर हैदराबादला सुद्धा आमच्या संस्थेमध्ये बेगमपेठला स्वामीजींच्या समाधी शेजारी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, दिवाळीच्या सुट्टीमध्ये असा एक कार्यक्रम असतो की हैदराबाद हे कसं मेट्रो सिटी आहे, तिथे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, वेगवेगळ्या प्रांतातून आलेले लोक आहेत आणि तिथे समजा पंजाबी लोक असतील, पंजाबी विद्यार्थिनी असतील तर त्या भांगडा नृत्य सादर करतात, राजस्थानी असतील तर त्या सादर करतात, नॉर्थ ईस्टच्या ज्या आहेत त्या ती नृत्य सादर करतात. अशा प्रकारे सर्व वेगवेगळ्या प्रांताची वैशिष्ट्ये असलेली काही नृत्य आहेत. म्हणजे आपण दक्षिण भारतात गेलं तिथे एक नृत्य प्रकार आपल्याला आढळतो, उत्तर भारतात वेगळा नृत्य प्रकार आढळतो. अशा सगळ्या शाळकरी विद्यार्थिनींचं एक आम्ही आंतरभारतीची एक नृत्य स्पर्धा घेत असतो, ज्यामुळे प्रत्येक प्रांताची जी संस्कृती आहे त्याची अगदी लहान वयातच ओळख. आता यानंतर मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी मी हे जे पुस्तक आहे बघा, गंगेमध्ये गगन वितळे नावाचं अतिशय सुंदर पुस्तक आहे, अमरीश मिश्र यांनी हे लिहिलेलं आहे. सरस्वती भुवन महाविद्यालयात गेल्याच महिन्यात त्यांचं व्याख्यान झालं. अमरीश मिश्रांनी असं लिहिलेलं आहे की महात्मा गांधीजी म्हणजे कोण, तर काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्र विणणारा 20व्या शतकातला कबीर. म्हणजे आपल्याला माहिती कबीर हा विणकर होता, कबीराचे दोहे प्रसिद्ध आहे. काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्र विणणारा 20व्या शतकातला कबीर आणि मुक्तीचा आकाश धरतीत पेरणारा अलौकिक महापुरुष. ते स्वातंत्र्य संग्रामाचे सरसेनापती. धर्म ही त्यांच्यामध्ये उन्नत प्रेरणा, परंतु त्यांच्या समोरच धर्माच्या नावावर रक्त सांडलं आणि सांडत राहिलं. विलक्षण प्रेम आणि अत्यंतिक द्वेष या दोन्हीच्या कचाट्यात असतात गांधीजी. पुन्हा एकदा पाहायला हवं महात्म्याकडे. विनोबा भावे हे गांधीजींचे उत्तराधिकारी आणि पट्टशिष्य. त्यांचं एक क्रांतदर्शन नावाचं पुस्तक आहे, परंधाम प्रकाशन पवनार यांनी प्रकाशित केलेलं. त्यात एक छान वाक्य आहे, ते असं आहे की धर्माचं रहस्य ओळखण्यासाठी पुराणे पाहू नये आणि पुराणे पाहू नये, सर्व धर्म हरीचे पाय. ही एकच गोष्ट ओळखलं तरी चालतं. आणि विनोबांची भूमिका जी आहे ही गांधीजींचा त्यांना जो प्रदीर्घ सहवास लाभला त्यामुळेच आली. गांधीजींनी धर्माविषयीची जी त्यांची मतं आहेत ती सगळी त्यांची जी वेगवेगळी साप्ताहिक ते प्रकाशित करायचे. यंग इंडिया असेल, नवभारत होतं, हरिजन म्हणून एक साप्ताहिक होतं, त्यामध्ये वेळोवेळी त्यांनी ते लेख लिहिले. आणि हे सर्व लेख फक्त 35 रुपयाचं पुस्तक आहे. हे नॅशनल बुक ट्रस्ट हे तारा धर्माधिकारी हे सगळं संकलित केले, अनुवादित केले, कारण बरेच इंग्रजी हिंदी भाषेत होते, काही गुजराती भाषेत सुद्धा लेखन केलेलं होतं. हे नॅशनल बुक ट्रस्टनी हिंदू धर्म म्हणजे काय, महात्मा गांधीजींचे सर्व विचारांचं संकलन तुम्हाला या पुस्तकात
पाहायला मिळते. गांधीजींनी सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता हिंदू धर्म याच्यावर भर दिला आणि सत्य आणि अहिंसा म्हणजेच हिंदू धर्म असं त्यांनी मानलं आणि ते असं म्हणायचे की हिंदू धर्मात जन्मल्यामुळं मी सनातन हिंदू आहे. याचं कारण असं होतं की त्यांचे वडीलही देवभक्त होते आणि त्यांची आई सुद्धा रोज, पुतळीबाई ज्या त्यांच्या आई होत्या त्या रोज देवदर्शन झाल्याशिवाय जेवण करतात. तेव्हा अशा प्रकारे बालपणापासूनच म्हणजे त्या ज्या गोष्टी सांगायचे गांधीजींना त्या सुद्धा हिंदू संस्कृतीतल्या गोष्टी असायच्या. राजा हरिश्चंद्रांच्या गोष्टी असायच्या, श्रावण बाळाची गोष्ट त्या त्यांना सांगत असत. हे सगळं गांधीजींनी लिहून ठेवलेलं आहे आत्मकथेमध्ये आणि त्यामुळं स्वाभाविकच गांधीजींनी असं म्हणलेलं होतं की हिंदू धर्मग्रंथ, त्या धर्मग्रंथामध्ये विविध अवतार आहेत आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये ते, आणि पुनर्जन्म ही सुद्धा एक कल्पना हिंदू धर्मात आहे. या सगळ्यावर माझा विश्वास आहे आणि त्यांचं हिंदुत्व हे सर्व समावेशक होतं. परधर्म द्वेषाला त्याला कुठेही थारा नव्हता आणि परस्पर साहचर्य आणि सहकार्य म्हणजे आपस मध्ये सर्व म्हणजे दोन धर्मांचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये अपपर भाव असू नये तर सर्वांनी एकत्र एकोप्याने राहावं असं ते मानत होते. अगदी प्रारंभीच्या काळात गांधीजींचे विचार असे होते की चातुर्वर्ण्य वर्णाश्रम याला त्यांनी थोडा पुरस्कार केला होता, परंतु नंतर जेव्हा भारत भ्रमण केलं त्यांनी त्यानंतर त्यांचे विचार बदलले आणि याचं कारण असं की भारत भ्रमण करतानाही एक वैशिष्ट्य की गांधीजींनी नेहमी तिसऱ्या वर्गाच्या डब्यात प्रवास केला आणि त्यामुळे त्यांना सर्व जे समाजातल्या विविध स्तरातील लोकांचं एक जीवनमान, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचं जीवनमान बघण्याची संधी मिळाली. मध्यंतरी माझ्या वाचण्यात एक छान वाक्य आलं की गांधीजींची प्रतिमा, प्रतिभा आणि प्रभाव, तीन प्रयत्न. गांधीजींची प्रतिमा, प्रतिभा आणि प्रभाव या गोष्टी नथुराम गोडसेंचा किती जरी गौरव करण्यात आला तरी कमी होणार नाही. आणि याला कारण असं की त्यावेळी फक्त 15% साक्षरता होती देशात, फक्त 15% लोक साक्षर होते आणि कोणतीही संपर्काची साधनं नव्हती. म्हणजे टेलिफोन्स म्हणा किंवा असे दुर्मिळ काही संपर्काची साधनं असतील आणि तरी पण गांधीजी हे घराघरात होते आणि हे सर्व त्यांना भारत भ्रमणामुळं गांधी सगळ्या देशात माहीत झाले. गोरक्षणाबद्दलही गांधीजींचं मत असं होतं की गोपालन, गोरक्षण ह्या गोष्टी भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे आवश्यक आहे. एक मोक्षप्राप्ती हा जो एक हिंदू धर्मातला एक गोष्ट आहे त्याच्याबद्दल गांधीजी असं म्हणत की दारिद्र्य, विषमता, अन्नान्न दशा जिथं आहे या देशात, तेव्हा या अशा अन्यायी राज्यात राहून तुम्हाला मोक्ष कसा मिळेल असं ते म्हणत असत. आणि वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना जेव्हा ते भेटी देत त्यावेळी तेथील अस्वच्छता, तेथील पुजाऱ्यांची दलाली किंवा पुजाऱ्यांचं थोडं स्वार्थी वृत्ती, बुवाबाजी, बंधुगिरी आणि विशेष म्हणजे त्यावेळी अनेक मंदिरांच्या परिसरात जो आपल्याला आजही आढळतो भिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असेल तर त्याविषयी सुद्धा ते जरा नाखुश. हिंदू धर्म ग्रंथाची मीमांसा करताना त्यांनी असं सांगितलं होतं की गुरु एखाद्याने जर केला तर चालू शकतो, म्हणजे स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केला तरी चालेल, परंतु पूर्ण शुद्धता आणि पूर्ण ज्ञान मिळणारा गुरु आजकाल मिळणं अवघड आहे असं त्यांनी त्या काळी लिहून ठेवलेलं होतं. आणि धर्माबद्दलचं जी प्रीती आहे किंवा एक प्रेम आहे ते कसं असावं तर त्यांनी सांगितलं संसारात जसं नवरा बायकोचं असावं तशा प्रकारे असावं. कारण जर संसारात नवरा बायको पटलं नाही तर जशा प्रकारे काही समस्या निर्माण होतात तर तसं अभेद्य संबंध धर्माचे आणि तुमचे असले पाहिजेत आणि धर्मावर तुमची प्रीती असली पाहिजे. गीतेचा अनासक्ती योग नावाचं एक पुस्तक त्यांनी अगदी मृत्यूच्या 2 वर्ष आधी लिहिलं 1946 मध्ये. गीतेचा अनासक्ती योग नावाचं त्यांचं पुस्तक मूळ त्यांनी ते गुजराती भाषेत लिहिलं, परंतु त्यांचे जे स्वीय सचिव होते महादेवभाई देसाई त्यांनी नंतर ते भाषांतर केलं. आणि त्यांचं एक वाक्य आहे गीतेवरच्या जे प्रेमाबद्दल की जेव्हा मी शेवटचा श्वास घेईन तेव्हा गीताच माझ्या मुख्य असेल असं ते म्हणाले, परंतु ती संधी त्यांना
नथुराम गोडसे मिळू दिली नाही. आणि वस्तुतः असं आहे की गांधीजींची अशी इच्छा होती की मी 1400 वर्ष जगेन, असं गांधीजी म्हणायचे. कारण ते निसर्गोपचार आणि एकूण जे सर्व त्यांची जीवनशैली होती, जीवन प्रणाली होती, ती अशी प्रकारची होती की ते म्हणायचे की मी 1400 वर्ष जगेन. आणि परंतु शेवटचा श्वास त्यांनी घेतला त्यावेळी त्यांनी हे राम म्हणले नाही वगैरे असे वादमध्ये निर्माण झाले होते. परंतु त्याबद्दल असे काही संदर्भ आहेत की आभा जी त्यांची भाची होती त्यांच्या मांडीवर त्यांनी देह ठेवला त्यावेळी त्यांनी राम हे शब्द उच्चारले. परंतु प्यारेलाल ज्यांनी गांधीजींचं चरित्र लिहिलेले अधिकृत चरित्र, प्यारेलाल नय्यर हे त्यांचे स्वीय सचिव होते. प्यारेलालजींनी नंतर जेव्हा तो स्मृतिस्तंभ त्यांची हत्या जिथे झाली त्या जागी उभारण्यात आला त्यावेळी हे राम असं लिहा अशी सूचना केली. त्यामुळं कोनशिलेवर तो हे राम असा शब्द आला. हिंदू धर्मातल्या ज्या प्रथा आहेत त्याबद्दल विशेषतः अस्पृश्यता, त्याचप्रमाणे यल्लम्मा देवीला मुली वाहणे, पुढं त्या मुली वेश्या व्यवसायात जातात असे जे खूप प्रथा होत्या त्या काळात, आणि मुख्य म्हणजे प्राण्याची बळी देणे याला गांधीजींनी विरोध केला. आणि एक पंचवंश जनता अस्पृश्यतेसाठी आहे, ह्या जनतेला मी दूर लोटणार नाही असं ते नेहमी म्हणाले. यामध्ये असा एक संदर्भ येतो की एक जातपात तोडक मंडळ म्हणून होतं लाहोरला. या जातपात तोडक मंडळाने एक परिषद घेतली. त्या परिषदेसाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी एक भाषण लिहिलं. ते भाषण त्या परिषदेच्या लोकांनी वाचलं आणि नंतर ती परिषदच रद्द केली. याचं कारण असं की त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी असे काही उतारे आणि श्लोक असे दिलेले होते, काही धर्मग्रंथामधले अध्याय उद्धृत केलेले होते की जे अस्पृश्यतेचं समर्थन करतात. मग ही घटना जेव्हा गांधीजींच्या कानावर आली त्यांनी हरिजन या साप्ताहिकातून या घटनेचा निषेध केला आणि त्यांनी असं सांगितलं की स्वागत समितीच्या सदस्यांनी अशा प्रकारे भाषणापासून जे रोखलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांची ती अतिशय अयोग्य अशी कृती आहे. आणि ज्ञान ही काही कुणा वर्णाची वर्गाची काही मिराजदारी नाही असं ते म्हणत. यातच असा एक संदर्भ होते की शूद्रानं वेदाभ्यास केला आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी त्याला शिक्षा केली असे जे संदर्भ येतात तर ती कथा मला आग्रही आहे असं गांधीजींनी सांगितलं होतं. परंतु ते म्हणायचे की तुलसी रामायणातला प्रत्येक शब्द मी काही प्रमाण मानत नाही. अतिशय प्रांजळ आणि प्रामाणिक सत्याचे प्रयोग गांधीजींनी जो शब्द वापरलेला आहे ना, एक साधं उदाहरण असं की ते म्हणायचे की गायत्री मंत्र हा मला म्हणावं वाटतो परंतु माझी लवकर आंघोळ होत नाही, त्यामुळं गायत्री मंत्र जो म्हणायचं तर आंघोळ करायचं. त्यामुळं मग इतर मंत्र जे आहेत ते म्हणत त्यातला द्वादशाक्षर मंत्र म्हणजे ओम नमो श्री भगवते वासुदेवाय हा ते मंत्र म्हणत असत. आणि त्याचप्रमाणे तुलसीदासाची सूत्रही वाचत असत. आणि विशेष म्हणजे कधी कधी खान अब्दुल गफ्फार खान ज्यांना सरहद्द गांधी असं म्हणतात तर ते सुद्धा त्यांच्या बरोबर असायचे. त्यावेळी मग पुराणातली आयत सुद्धा ते वाचत असत, बायबलचं सुद्धा ते काही गोष्टी बायबलमधूनही वाचत असत. परंतु ते असं म्हणत की फक्त अक्षर पठण करू नका, ते जर सगळं जे सांगितलेलं आहे ते प्रत्यक्ष आचरण करा असं त्यांचं म्हणणं होतं. नरसिंह मेहतांचा एक अभंगलेखीचा वैष्णव जयंती आहे तो त्यांना प्रिय होता. आणि ते म्हणत की तुळशीमाळ जपमाळ गंध लावणं हे जे गोष्टी आहेत त्याचा उदरभरणासाठी उपयोग करू नका. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे कसं की समजा एखादा माणूस आहे त्याला साप चावला आणि एकीकडे तुम्ही गीता पठण करताय त्याला वाचवायला गेले नाही तर याचा अर्थ तुम्ही धर्मच्युत झाले असं मी सांगतो. म्हणजे तुम्ही धर्मापासून अलग आचरण केलेलं आहे. कारण मुख्य जे आहे ते मानवतावाद सेवाभाव जो प्रत्येक धर्मात सांगितलेला आहे त्याचाच आचरण तुम्ही करायला पाहिजे. आता गांधीजींची हे जो सेवाभाव होता ना याची दोन छोटी उदाहरणं आहेत. ते म्हणजे आफ्रिकेत ते असताना तिथे प्लेगची साथ आहे आणि तो फुफ्फुसाच्या गाठीचा प्लेग होता तीव्र स्वरूपात. तरी पण त्यांनी त्या प्लेगग्रस्त लोकांची शुश्रूषा केली. ते इतके गंभीर रुग्ण होते की त्या 23 रुग्णांपैकी 21 रुग्ण दगावले. फक्त 2 लोक गांधीजींच्या प्रयत्नामुळे वाचले. आणि गांधीजी या सर्व शुश्रूषेसाठी एका नर्सचं मार्गदर्शन करत त्या नर्सला सुद्धा संसर्ग झाला प्लेगचा आणि त्या नर्स सुद्धा दगावल्या.
म्हणजे परिचारक किती कठीण परिस्थितीत काम करतात. तिथे अशा काही आहेत मला त्यांच्या इथल्या सेवा कार्याची आठवण येते. दुसरं म्हणजे एरोडा कारागृहात एक वेगळी फालतूचं ठरवून त्यांना एक वेगळी खोली देण्यात आली आणि ते कुष्ठरोगी होते. परचुरे शास्त्रींना जेव्हा त्यांनी चौकशी केली समजलं की त्यांना महारोग झालेला आहे, कुष्ठरोग झालेला आहे. स्वातंत्र्य सैनिक आहेत, त्यांचा कुष्ठरोग होऊ नये म्हणून त्या परचुरे वेगळ्या खोलीमध्ये ठेवलेलं होतं. पुढं असं झालं की नंतर शिक्षा संपली. शिक्षा संपल्यानंतर त्यांना हे परचुरे शास्त्री एकदम रस्त्याच्या कडेला पूर्ण सडलेल्या अवस्थेत. तर आचार्य यांनी गांधीजींनी त्यांना आश्रमात नेऊन त्यांची मलम जखमा त्यांच्या धुवायची, शुश्रूषा करायची. आणि आता अजूनही सेवाग्रामला गेले तर ते परचुरे शास्त्री कुटी नावाची कुटी तुम्हाला बाहेर नाही, कारण आश्रमातले इतर जे अनुयायी होते आणि तेव्हा कुष्ठरोगावर काही लस नव्हती, आधुनिक उपचार नव्हते आणि संसर्गजन्य रोग, त्यामुळे त्यांना वेगळ्या एका कुटीमध्ये आश्रमात ठेवण्यात आलं. आणि परचुरे कुटी ही जी तिथे आपल्याला आजही दिसते ती पूर्ण गांधीजींच्या सेवाभावाचे प्रतीक असं आपण मानूया. एक असा प्रसंग आहे की गांधीजींनीच असं एक म्हणाले होते की तिथं जर एखाद्या भुकेल्या पोटी माणसाला वाचून दाखवली तर त्याला काय त्याचा उपयोग आहे, त्याची भूक जाईल का. अशा माणसाच्या, भुकेल्या माणसाच्या झोपडीत जायचं असेल तर परमेश्वराला सुद्धा भाकरीचं रूप घ्यावं लागेल असं एक गांधीजींनी लिहिलं. आणि मग असा एक प्रसंग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याही आयुष्यात घडला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दक्षिण महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या सगळ्या भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्र पूर्णच म्हणा नगरपर्यंत त्यांच्या संस्था आहेत रयत शिक्षण संस्थेच्या. एक जाळं मिळतं त्या काळात शिक्षणाचं. आणि हे जे 15% साक्षर म्हणजे म्हणालो लोक त्यामध्ये ते होते आणि साक्षरता वाढावी यासाठी प्रयत्न करत होते शाळा स्थापन करून. आणि अचानक ते एखाद्या वसतिगृहाला भेट देत, पाहणी करत, एखाद्या शाळेला भेट देत. तर तसं ते एका वसतिगृहात गेले. रात्री 11 वाजता ते त्या वसतिगृहात गेले. वसतिगृहात गेल्यानंतर त्या तिथल्या कोणाही विद्यार्थी झोपलेले होते, व्यवस्थापक झोपलेले होते, शिक्षक झोपलेले होते. शाळेतले त्या शाळेला संलग्न वसतिगृह होतं आणि कोणालाही जाग आली नाही. आणि मग सकाळी ते पहाटे आंघोळीने जेव्हा उठले 5 वाजता त्यांनी विहिरीतलं पाणी, इतकं पोहरा होता, पाणी शेंदलं तर एकदम पांढरं असं पाणी. मग पुन्हा ते टाकलं, परत पोहऱ्यातून पाणी शेंदलं, परत पांढरं पाणी आलं. मग त्यांनी पुन्हा जेव्हा पाहिलं तर त्यांना असं लक्षात आलं की कोणीतरी भाकऱ्या त्या विहिरीमध्ये टाकलेल्या आहेत. मग 6 वाजता सगळे शिक्षक विद्यार्थी जमल्यावर ते सगळे एक तर त्यांना धक्काच बसलं की हे आले कधी भाऊराव पाटील. आल्यानंतर त्यांनी म्हणाले की काल रात्री भाकऱ्या खूप उरल्या होत्या असं त्यांनी प्रश्न केला. तर भाकऱ्या कोणी फेकल्या. मग सगळे कोणीच उत्तर देईना, सगळे घाबरले, काही शिक्षा करतील ते असं वाटायला लागलं. तर त्यांनी शांतपणे असा उद्गार काढले की मुलांनो, तुम्ही हरिजनचा ताजा अंक वाचला, त्याच्यामध्ये गांधीजींनी लिहिलेलं आहे यापुढे जर परमेश्वराला पृथ्वीवर जन्म घ्यायचा असेल तो भाकरीच्या रूपातच घ्यायचा आहे. तेव्हा अशा प्रकारे गांधीजींचा जो विचार होता तो मला सांगण्याचं तात्पर्य हे साक्षरता कमी असू नये आणि खेड्याखेड्यापर्यंत हा विचार गांधीजींचा पोहोचलेला. याच अनुषंगाने ते असं म्हणत की जोपर्यंत पोटभर अन्न आणि अंगावर वस्त्र जोपर्यंत लोकांना मिळणार नाही तोपर्यंत धर्म अर्थही नाही. आणि जर मला चरखा का जीप मान असा जर चॉईस दिला तर त्यामध्ये मी चरख्याला प्राधान्य देईन. जपमान मी सोडून दिलं, मी चरख्याला प्राधान्य देईन. कारण चरखा हे स्वस्तात खादी तयार करायला उपयोगी आहे. गांधीजींचं वक्तृत्व जे होतं ना ते एकदम शांत संयत असं होतं आणि व्यक्ती संपर्कावर त्यांचा एक भर होता. त्याचं एक उदाहरण म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ हे व्यंकटेश केळगीकर हे ज्यावेळी शिकत होते नॉर्थकोट हायस्कूल सोलापूर, तर त्यावेळी चेन्नईला मद्रासला एका परिषदेसाठी गांधीजी निघाले अशी एक
बातमी आलेली होती आणि मग शाळा बुडवून स्वामीजी हे त्यांच्या दर्शनाला गेल्याबरोबर डबा जो होता तो योगायोगानं तिथेच थांबला आणि 20 मिनिटाचा हॉल्ट होता ट्रेनचा. त्यामुळे गांधीजी उतरले प्लॅटफॉर्मवर उतरल्याबरोबर स्वामीजींनी त्यांचे पाय धरल्यावर त्यांनी उचललं गांधीजी स्वामीजींना आणि म्हणाले, बेटा देश के लिए कुछ करो, असं ते म्हणाले. आणि मग असाच कृतार्थ हाताचा स्पर्श ग दी माडगुळकरांनी झाला. त्यांच्या पाठ्यपुस्तकात एक धडा होता, कृतार्थ हाताचा स्पर्श. तेव्हा फक्त गांधीजींचा हस्तस्पर्श हा सुद्धा या लोकांना पूर्ण जीवन त्यांचं पालटून टाकलं. आणि पुढे स्वामीजींनी जो संन्यास घेतला किंवा एकूण देशत्यागाची जी प्रतिज्ञा घेतली त्यामध्ये टिळक आणि गांधीजी या दोघांचे त्यांच्यावर प्रभाव आहे. बाबू गेनू, शिरीष कुमार मेहता असे लोक ज्यांनी गांधींना पाहिलेलं नव्हतं, अगदी लहान वयाचे लोक यांनी त्यावेळी प्राणार्पण केलं. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना महात्मा गांधी पदवी दिली. 1944 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधलं. ब्राह्मण लोकांविषयी गांधीजींची काही स्पष्ट अशी मतं होती. ते म्हणजे ते असं म्हणायचे की ब्राह्मणांचा अपूर्व त्याग, त्यांची आंतरिक शुचिता आणि कठोर परिग्रह याच्या बळावर त्यांनी संपादन केलेलं ज्ञान याच्याविषयी मला खूप आदर आहे. परंतु काय खावं, कोणाबरोबर खावं आणि अशा काही गोष्टी ब्राह्मण सांगतात की जे गैरवाजवी महत्व त्या गोष्टींना असतं. ते त्या ज्या गोष्टी त्याच्यामुळं हिंदू धर्माचं सत्व नष्ट होण्याची भीती आहे, असं गांधीजींनी त्यावेळी स्पष्ट आणि परखड मत व्यक्त केलं. धर्मांतराच्या बद्दलची त्यांची काही मतं होती. ते म्हणजे ते असं म्हणत की ख्रिश्चन आणि इस्लाम या दोन्ही धर्मामध्ये धर्मांतराला परवानगी आहे किंवा प्रोत्साहन दिलं जातं. परंतु तसं आर्य समाज जे हिंदू धर्माचं म्हणजे प्रवेश करण्याविषयी आग्रह धरत आहे त्याच्यामुळे देशामधला तणाव खूप वाढत आहे. आणि दुसऱ्या धर्माची निंदा नालस्ती करून एखाद्या व्यक्तीला आपल्या धर्मात येण्यासाठी प्रवृत्त करणं, तर ही जी गोष्ट आहे ही म्हणजे सहिष्णुता नाकारणं आहे आणि त्याला माझा विरोध आहे. यामधली आणखी एक घटना सांगण्यासारखी आहे ती अशी की गोपाळकृष्ण गोखले जे गांधीजींचे राजकीय गुरु होते, तर त्यांच्याकडे संन्यासी गेले आणि त्यांनी असं सांगितलं की त्यावेळी ब्रिटिशांनी थोडं मर्यादित स्वातंत्र्याचा सुरुवात केलेली होती. काही कॉन्सिल्स आल्या होत्या आपल्याकडे, म्हणजे प्रतिनिधित्व भारतातून काही लोक ब्रिटनमध्ये करत होते, त्यामध्ये गोपाळकृष्ण गोखले होते. तर त्यांच्याकडे एक संन्यासी गेले, त्यांनी सांगितलं की तुम्ही असं तिथे जाऊन बोला, म्हणजे त्या कॉन्सिलमध्ये की मुस्लिम धर्मियांच्या विरुद्ध तुम्ही त्यामध्ये बोल. तर याच्यावर गोपाळकृष्ण गोखले सरळ त्यांना त्या संन्यासाला म्हणले तुम्ही इथून जा, मी हिंदू नाही, असं गोपाळकृष्ण गोखले म्हणले. आणि त्यामुळं गोपाळकृष्ण गोखले आणि गांधीजी या दोघांनी हिंदू राष्ट्र ही जी संकल्पना आहे ही कायम आवेगली. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे सध्याच्या परिस्थितीत की गोपाळकृष्ण गोखले गांधीजी या दोघांनी हिंदू राष्ट्र ही जी संकल्पना ही पूर्णपणे त्याचा धिक्कार केलेला आहे आणि ती आवेगलेली आहे. आणि गांधीजी असं म्हणत की भारत देश या देशामधला हा पूर्ण देश, पूर्ण या देशामध्ये सर्व प्रतीक या सर्व धर्मियांचा अधिकार आहे आणि हा सर्व धर्म समभाव वाढीस लागण्यासाठी प्रत्येकाने एक तरी भिन्न धर्मीय मित्र जोडला पाहिजे, असं गांधीजींचं सांगणं. एक तरी भिन्न धर्मीय मित्र प्रत्येकाचा असला पाहिजे. एक CF अँड्र्यूज नावाचे मिशनरी होते, ख्रिश्चन मिशनरी होते आणि दीनबंधू त्यांना म्हणतात. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना दीनबंधू उपाधी दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ नंतर पोस्ट तिकीट सुद्धा प्रकाशित झालेले दीनबंधू CF अँड्र्यूज या नावाचं. तर ते त्यांच्याशी नेहमी गांधींची चर्चा होती, कारण आफ्रिकेमधून भारतात येण्याचा सल्ला ह्या अँड्र्यूज यांनीच त्यांना दिला आणि अँड्र्यूज यांच्याशी नेहमी सर्व धर्म समभावाबद्दल त्यांच्या चर्चा होत असत. आता हिंदू मुस्लिम तणाव तेव्हा देशात ठिकठिकाणी निर्माण
त्यावेळी गांधीजींनी अशी भूमिका मांडली की 1300 वर्ष या देशावर मुस्लिम समाजाचे राज्य होते, मुस्लिम राजे होते या देशात 1300 वर्ष. त्यामुळे स्वाभाविकच हा जो समाज आहे तो लढाऊ आणि आक्रमक आहे. अनेक युद्ध लढाया लढल्यामुळं मुस्लिम समाज हा लढाऊ आणि आक्रमक झालेला आहे. या उलट हिंदू समाज हा अहिंसावादी आहे, त्यामुळे त्याच्यात भित्रेपणा आहे, उजरेपणा आहे आणि तो एक सौजन्यपूर्ण वागणुकीचा भाग आहे हिंदू समाजाचा. परंतु आता हिंदू समाजाला बलवान करण्यासाठी काही लोक आखाडे आणि व्यायामशाळा निर्माण करत आहेत आणि त्यामुळं हा जो सशस्त्र संघर्षाची या देशाला भीती आहे. म्हणजे आधीच देश पारतंत्र्यात आहे आणि त्याच्यात परत असा जर सशस्त्र संघर्ष सुरू झाला तर ते आपल्याला परवडणार, अशी गांधीजींची याबाबत भूमिका होती. आणि ते म्हणायचे की आत्मविश्वास, आत्मशुद्धी याच्यामुळेच केवळ आत्मसंरक्षण होऊ शकतं. हिंदू धर्म हा गंगेसारखा आहे, त्यांनी सांगितलेलं. मुखाशी पवित्र आणि निर्मळ दिसतो, परंतु वाहताना काही अशुद्धता त्याच्यात मिसळेल. याचं कारण वेगवेगळ्या प्रदेशातून हा एखाद्या नदीसारखा हिंदू धर्म वाहतो. त्यामध्ये त्या प्रांतातल्या काही प्रथा येतात, प्राण्यांची बळी देणे, अस्पृश्यता, बहुपत्नी तत्व, बालविवाह, देवीला मुली वाहणं, ह्या ज्या रूढी परंपरा आहेत, या रूढी परंपरा जर त्यागल्या तर हिंदू धर्म शुद्ध राहील असं ते नेहमी म्हणत. आणि ह्या चर्चा जे ते करत, ते कोणाशी करत तर जैन धर्म तत्वज्ञानाचे एक अभ्यासक होते, राजचंद्र जैन यांच्याशी ते नेहमी चर्चा करत. आणि गांधीजींचा आणखी एक विचार असा आहे की जैन आणि बौद्ध हे वेगळे धर्म नाहीत, ते हिंदू धर्माचाच भाग आहे असं ते म्हणतात. रामकृष्ण परमहंसांच्यामुळं त्यांनी सर्वधर्मीय प्रार्थना सुरू केल्या. सकाळी ते जिथे जिथे जात गांधी तिथे सर्वधर्मीय प्रार्थना सुरू होत असे. विवेकानंदांचा राजयोग त्यांना भावला. टॉलस्टॉयचं किंगडम ऑफ गॉड या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव होता. दान धर्म करून पुण्य कमवणं या कल्पनेला त्यांचा विरोध होता, कारण त्यामुळे ते म्हणत की याच्यामुळं भिकारी वाढीस लागतील आणि श्रमानं भाकरी मिळवण्याची क्षमता लोकांची कमी होईल असं ते म्हणत. तेव्हा श्रम प्रतिष्ठेवर त्यांचा नेहमी भर असेल. याचं कारण 1904 ला फिनिक्स आश्रमात ते पूर्ण श्रमदान वगैरे करत असतात आणि आजही गांधी जयंती म्हणजे श्रमदान असं एक समीकरण जे झालेलं आहे ते त्यांनी जी श्रमाला किंमत दिली त्यामुळेच झालेलं आहे. रस्किनच्या अँड टू द लास्ट या पुस्तकानं प्रभावित होऊन त्यांनी पूर्ण सर्वोदयाचं तत्वज्ञान मांडलं. गांधीजींनी काही गोष्टी तुलसी रामायणातल्या ज्या आहेत त्याबद्दल असं सांगितलं की त्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की रामानं सीतेवर अन्याय करू नये, रामाला अवतार पुरुष मानलेला आहे आपण, विभीषणाचं गुणगायन केलेलं आहे. ते रामायणात दिसणारे दोष हे तुलसीदासाच्या विचारातले दोष नाहीत आणि तुलसीदास हे समाज सुधारक त्यावेळेच्या एकूण विचार प्रवाहाचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनावर पडलेलं आहे. शबरी, अहिल्यासारख्या श्रद्धावान स्त्रिया, रावणाची मंदोदरी सारख्या आदर्श पत्नी याची पण वर्णन आहे. त्यामुळे ते असं म्हणत की निरक्षीर विवेक असला पाहिजे. म्हणजे तुम्ही ह्या सर्व रामायणामधलं पाणी टाकून द्या, दूध प्या, असं गांधीजींचा संदेश होता. बॅसिल जोसेफ मॅथ्यूज हे ब्रिटिश इतिहासकार आणि लंडन मिशनरी होते. तर त्या वाचनात त्यांनी असं त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही रामाचा जप का करता, सारखं राम नाम का म्हणता. तर त्यांनी सांगितलं की लहानपणी त्यांना खूप भूतात येण्याची भीती वाटत आणि त्यावेळी त्यांची गाई होती त्यांना सांभाळण्याची. त्यांनी सांगितलं की तू रामाचं नाव घे म्हणजे तुला भूतापासून तुझं संरक्षण होईल. तर अशा प्रकारे त्यांना राम नाम हे आकर्षित करत असे. एक त्यांचा विचार त्यांनी असा मांडला की सर्व धर्माचा मूल वृक्ष एकच आहे, परंतु त्याच्या फांद्या वेगवेगळ्या आहेत आणि त्यामुळे त्याचं बाह्य रूप त्या वृक्षाचं ते वेगळं आपल्याला दिसतं. परंतु एखादा त्या फांदीवर बसून माझीच फांदी श्रेष्ठ असं म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. 21व्या वर्षापर्यंत सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास गांधींनी केला होता आणि ते असं म्हणत की तुम्हाला चांगला जर हिंदू व्हायचा असेल तर तुम्हाला चांगला मुसलमान पण होता यायला पाहिजे, चांगला शीख पण होता यायला पाहिजे आणि चांगला ख्रिश्चन पण होता यायला पाहिजे, असं एक त्यांचं वाक्य आहे. म्हणजे सर्व धर्मातलं जे काही चांगलं असेल ते तुम्ही घ्या, असा गांधींचा एकदम क्रांतिकारक असा विचार होता.
आणखी एक गांधीजींना भावलेला जो मंत्र होता तो म्हणजे उपनिषदामधला ईशावास्योपनिषदात तेन त्यक्तेन भुंजिता, जे आपल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेचं बोधवाक्य आहे. तर हे वाक्य जे आहे याविषयीचं विवेचन गांधीजींनी साधारण 1932 साली केलेलं आहे. सविस्तर विवेचन फिलॉन मध्ये केरळमध्ये या एका मंत्रावर गांधीजींनी प्रवचन केलेले आहे, तेन त्यक्तेन भुंजिता. म्हणजे जे तुला आवश्यक आहे त्याचा तू उपभोग घे, परंतु जीवनासाठी जे आवश्यक आहे तुला तेवढंच तू घे आणि त्यापेक्षा अधिक तू घेऊ नको. आणि मग 1935 ला जेव्हा योगेश्वरी शिक्षण संस्थेचं बोधवाक्य तयार झालं योगेश्वरी शाळेचं, त्यावेळी हे वाक्य स्वामीजींनी घेतलं, तेन त्यक्तेन भुंजिता. आणि केवळ घेतलं नाही, तेव्हाचे जे आजीव सेवक मंडळ नावाचं एक मंडळ तेव्हा स्थापन झालं, ज्याच्यामध्ये कानडे होते, बाबुराव कानडे, आचार्य गुरुजी होते. आणि हे आजीव सेवक मंडळ जे आहे ना ते पगार तेव्हा 12 रुपये 13 रुपये असा पगार असेल, त्यातलं 3-4 रुपये खर्च होतो आणि उरलेले पैसे पुन्हा ते संस्थेकडे जाऊन. तर परवा एक संन्यासाच्या डायरीतून नावाचं स्वामी रामानंद तीर्थ यांच्या डायरी वर आधारित एक विपा देऊळगावकरांनी जे आठवणींचं पुस्तक, म्हणजे मूळ डायरीवर आधारित एक इंग्रजी ग्रंथ स्वामीजींनी लिहिला होता, मेमोयर्स ऑफ हैदराबाद फ्रीडम स्ट्रगल. आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनात योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुरेश खुरसाले सर हे आलेले होते. तर त्या दिवशी सुद्धा व्याख्यानात त्यांनी हाच मंत्र आणि या अनुषंगानं शिक्षकांनी केलेली कृती ही त्या दिवशी सांगितली. आणि या श्लोकाची जी महती आहे की 30 जानेवारी 1932 ला हरिजन साप्ताहिकात त्यांनी वर्णन केलेली होती. त्यामुळे मला असं वाटतं की त्या अनुषंगानेच गांधीजींचं हे वाक्य त्यांना आवडणार आहे, ईशावास्योपनिषदातला भाग हा घेण्यात आला. आणखी 2 प्रसंग गांधीजींनी लिहिलेले आहेत हिंदू मुस्लिम भेदभाव त्यावेळी जो देशात होता त्यात. ते म्हणजे एकदा प्रवास करत असताना कुंभमेळ्याला त्यांनी गांधीजींनी जायला ठरवलं, हरिद्वारच्या कुंभमेळ्यामध्ये. आता नाशिकला होणार आहे कुंभमेळा, तर काही ठराविक काळानंतर असे होतात. त्यावेळी हरिद्वारचा कुंभमेळा होता आणि त्यावेळी सहारणपूर हे जे उत्तर प्रदेशातलं रेल्वे स्थानक आहे ते ट्रेन थांबली. ट्रेन थांबल्यानंतर पाणी लोकांना प्यायला एक माणूस घेऊन आला. तर लोक तहानलेले होते, उन्हाची वेळ होती, रेल्वे डबा प्रचंड तापलेला होता, परंतु लोक पाणी पिना. तर गांधीजींनी विचारलं की का तुम्ही पाणी का पिना? तर ते म्हणे हे पाणी घेऊन जो आलेला आहे हा मुस्लिम समाजाचा आहे, त्यामुळे आम्ही पाणी पितो. दुसरा एक प्रसंग असा झाला, लाल किल्ल्यावर सुभाषचंद्र बोस यांना ठेवलेलं होतं. तर त्यावेळी गांधीजी त्यांना भेटायला गेले लाल किल्ल्यामध्ये. तर तिथे सुभाष बाबू म्हणाले की 2 चहा आणा, असं सुभाष बाबू म्हणे, म्हणजे गांधीजींना आणि सुभाष बाबूंना. परंतु चहा यायला वेळ लागला. तिथे चहा वाटप तर चालू होतं. तर गांधीजी म्हणे तिथे चहा देत आहेत ना लोकांना तुम्ही? नाही नाही म्हणे, तो मुस्लिम चहा आहे. मुस्लिम चहा वेगळा आणि हिंदू चहा वेगळा. असं लाल किल्ल्यामध्ये ब्रिटिश काळामधली परिस्थिती होती. त्याच्यावर गांधीजींनी त्वरित व्हाईसरॉय व्हावेल यांना ते भेटले, तेव्हाचे भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड व्हावेल यांना ते भेटले आणि त्यांनी सांगितलं ही प्रथा बंद करा, म्हणजे असं हिंदू चहा मुस्लिम चहा असा देऊन. त्रावणकोरला हरिपाद इथे अस्पृश्य मंदिर प्रवेशाचा जाहीरनामा गांधीजींनी जाहीर केला. गांधीजी म्हणाले की अस्पृश्याच्या प्रवेशाने मंदिरात विटाळ होईल, अपवित्रता येईल असं मानणाराच गंभीर पापाचा धनी आहे. आणि तो अतिशय यशस्वी झाला सत्याग्रह मंदिर प्रवेश. आणि मग त्यानंतर ते म्हणाले की ही निवासस्थाने देवाची निवासस्थान नाहीत असं मी म्हणत होतो, परंतु आता इथे अस्पृश्यांना प्रवेश मिळालेला आहे आणि ही देवाची निवासस्थान. याबद्दल एक आणखी मजेशीर प्रसंग असा आहे, म्हणजे याला मजेशीर म्हणता येणार नाही, थोडं गंभीर, की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना विचारले की तुम्ही स्वतः अस्पृश्य नाहीये. गांधीजी हे मोद समाजाचे होते, मोद जातीचे होते, तुम्ही अस्पृश्य नाही तर तुम्ही भंगी लोक अस्पृश्य लोकांना मंदिरात प्रवेश करणं याच्यासाठी का तुम्ही स्वारस्य काय तुम्हाला याच्यात, म्हणजे तुम्हाला रस का आहे? तर त्यावर ते म्हणाले की भंगी जाती जन्माला येणं किंवा अस्पृश्य जाती जन्माला येणं ही काही माझ्या हातातली गोष्ट नव्हती, म्हणजे माझ्या आईवडिलांची ती मला मिळाली.
त्यामुळे ही माझ्या जन्मातली गोष्ट नाही, परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल की त्यांच्या उन्नतीचं कार्य करण्यासाठी मी त्यांच्या जातीतच जन्माला यावं असा जर आंबेडकरजी तुम्ही जर निकष ठेवला असेल, तर माझी इच्छा आहे की माझा पुढचा जन्म हा भुग्याच्या, मेहतराच्या, अस्पृश्याच्या घरात असं एक गांधीजींचं वाक्य. आता एक ह्या सर्व एकूण माझ्या विवेचनानंतर मला एक थोडी कविता छोटी उद्धृत करावीशी वाटते. ती श कु सोनी यांनी एक कविता लिहिलेली आहे. त्यांनी असं लिहिलंय त्या कवितेत की गांधीजी कसे होते की जीवनी बुद्ध हा ख्रिस्त मृत्यूमध्ये, म्हणजे एखाद्या ख्रिस्तासारखं गांधीजींचं मरण आलं. कर्मयोगेची हा कृष्ण की हो भासतो, फकीरा असे महम्मदी त्याची वृत्ती, सत्य धर्मेची हा पारशी की हो वाटत. आणि मग गांधीजींचं हे सगळं जीवन अभ्यास केल्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांचे एक फार छान वाक्य. ते काय म्हणाले की यज्ञाला मनुष्य रूप घ्यावं वाटलं, यज्ञाला मनुष्य रूप घ्यावं वाटलं आणि तो गांधीजीच्या रूपाने या पृथ्वीला राहतो. गांधीजी असं म्हणत की एक म्हणजे देव ते मानत, परंतु एक असा मजेशीर प्रसंग आहे की एक गोपराजू रामचंद्र राव नावाचे बॉटनीचे प्राध्यापक, गोपराजू रामचंद्र राव बॉटनीचे प्राध्यापक, त्यांनी काय केलं, नास्तिक लोकांचं एक संघटन आंध्र प्रदेशात सुरू केलं. मग त्यांना एका मॅनेजमेंटने काढून टाकलं नोकरीवरून. ते म्हणे तुम्ही फार नास्तिक प्रचार करावे. दुसऱ्या कॉलेजला रुजू झाले. त्यांना म्हणजे तुम्ही बॉटनी शिकवण्याऐवजी नास्तिक का व्हावं याचं लोकांना सांगता. त्या मॅनेजमेंटने त्यांना काढून टाकलं. म्हणजे अगदी त्यांनी म्हणजे केवळ नास्तिकतावादाचा प्रचार करणं, देव नाही असं मांडणं, याच्यावर प्रचार सुरू केला होता. तर यांनी गांधीजींना एक पत्र लिहिलं की मी तुम्हाला येऊन भेटू इच्छितो. तर गांधीजींनी त्यांना नकार दिला. पहिल्यांदा 1941 मध्ये गांधीजींनी त्यांना लिहिलं की नास्तिक असणं म्हणजे स्वतःला नाकारणं, आणि तुम्ही प्रचार करत आहात, तुम्हाला यश मिळत आहे कारण तुम्ही प्रामाणिकपणे प्रचार करता, त्यामुळे तुम्हाला यश मिळत आहे, परंतु तुमच्याशी चर्चेला मी वेळ देऊ शकत नाही असं गांधीजींनी त्यांना सांगितलं. परंतु 1944 पर्यंत त्यांनी एवढं पत्र गांधीजींना पाठवून भेटीला येऊ द्या विनंती केली की शेवटी 44 मध्ये ते तिथे आले. तिथे आल्यानंतर मग गांधीजींनी सर्व चर्चा केली. मग गांधीजींनी त्यांना विचारलं की तुम्हाला किती मुली आहेत? ते म्हणजे 4 मुली आहेत. मग लग्न झाले का म्हणजे कोणी? ते म्हणजे तिघींची झालेली. मग एक मुलगी जी आहे म्हणजे तिचा तुम्ही आंतरजातीय विवाह करायचा असं त्यांनी सांगितलं. तुम्ही नास्तिक आहे ना, मग तुम्ही आंतरजातीय विवाह करायला पाहिजे. पण ती मुलगी तेव्हा 17 वर्षाची होती. मग गांधीजी म्हणे नाही, तिला वय आणखी जरा प्रौढ होऊ द्या की मग आपण लग्न करू. तर दुर्दैव असं की ते लग्न ठरलं. ती मुलगी साधारण 1949 साली वगैरे होणार होती मोठी, आणि त्यावेळी ते लग्न करू असं ते सांगून गेले. त्यांना गोरा असंच म्हणायचे लोक, म्हणजे त्यांचं जे नाव होतं त्याच्यावरून त्यांचं गोपचंद्र गोरा म्हणायचे, गोपचंद्र राजू. तर ते गोरा जे आहेत ते नंतर हे सगळं असं लग्न ठरलं वगैरे, आणि मग दुर्दैवानं गांधीजींची हत्या झाली. पण नंतर गांधीजींच्या हत्येनंतरही ते आले आणि सेवाग्राम आश्रमामध्ये ते लग्न झाले. विशेष एकादश व्रत गांधीजींनी जे सांगितलं ते सर्वांना ज्ञात आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय म्हणजे चोरी मनाने न करायची. अस्तेय म्हणजे चोरी मनाने सुद्धा एखादी गोष्टीच्या बद्दल आपल्याला लोभ असू नये, ही गोष्ट माझी आहे अशी वाटू नये. ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शरीर श्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्व धर्म समानत्व, स्वदेशी आणि स्पर्श भावना ही व्रत होती. आणि यामधलं सर्वत्र भयवर्जन म्हणजे ईश्वराखेरीज कोणाला देऊ नये असं ते होतं. आणि असं म्हणतात की या एकादशी व्रतातलं जे स्पर्श भावना व्रत आहे ते म्हणजे अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी धारण केलेलं ते व्रत होतं. सेवाभावाबद्दल आणि एकूण अस्पृश्यता प्रेमाबद्दल बोलता आप्पासाहेब पटवर्धन गांधीजींचे शिष्य आणि गांधीजी हे दोघंही भंगीकाम करत, शौचालय स्वच्छ करत, वाल्मिकी वस्तीमध्ये जाऊन राहत. अगदी शेवटचा एक किस्सा मी सांगतो आणि मग थांबतो.
ते म्हणजे एक विल ड्युरंट नावाचे एक तत्वज्ञ होते, मोठे तत्वज्ञ होते. स्टोरी ऑफ फिलॉसॉफी हा त्यांचा खंड आहे. आणि विशेष म्हणजे साने गुरुजी आंतरभारतीचे संस्थापक यांनी 1942 साली तुरुंगात असताना हा ग्रंथ पाश्चात्य तत्वज्ञानाची कहाणी या नावानं विल ड्युरंटचा ग्रंथ अनुवादित केलेला आहे. तर हा विल ड्युरंट अमेरिकेमध्ये तत्वज्ञ बागकाम करत होता. बागकाम करत असताना एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने सांगितलं, मी निघालो, आत्महत्या करायला निघालो असं म्हणाला तो व्यक्ती. मग हे थोडा हात धुवून, हा त्यांचे चिखलानं माखलेले होते, हात धुवून जाईपर्यंत तो माणूस पळून गेला. पळून गेल्यानंतर इकडे गेला का तिकडे गेला, शोध केला, त्यांनी तो काही सापडला. तर त्यांच्या मनात एक खंत राहिली विल ड्युरंटच्या की या माणसाचं पुढं काय, म्हणजे यानं आत्महत्या केली का हा जिवंत आहे, आत्महत्येच्या प्रयत्नात हा यशस्वी झाला किंवा कसं. कारण त्या काळी 1905 ते 1930 या 25 वर्षात 2,84,000 आत्महत्या अमेरिकेत झाल्या. आणि कालच म्हणजे लोकसत्तेतही यावर एक मोठा लेख आलेला आहे कालच्या लोकसत्ता पुरवणीमध्ये. म्हणजे भारतातही मानसिक स्वास्थ्य दिन जो झाला त्या अनुषंगाने ते दिले की प्रचंड प्रमाण आत्महत्येचं वाढलं. मग यांनी एक विल ड्युरंटनी एक असं 100 विचारवंत सगळ्या जगातली निवडले आणि असं म्हणलं की आपण गेम ऑफ फिलॉसॉफी खेळूया, तत्वज्ञानाचा खेळ आपण खेळूया. आणि मग त्यांनी दिलं की तुम्हाला जगण्यात का रस वाटतो हे मला तुम्ही करा. आणि हे भारतामध्ये फक्त 3 व्यक्ती विल ड्युरंटनी निवडले. एक म्हणजे महात्मा गांधी, दुसरे म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि तिसरे म्हणजे सी.व्ही. रामन, संशोधक आणि वैज्ञानिक. 100 लोकांना त्यांनी पत्र दिली की जगण्याचं हे काय, म्हणजे अर्थ काय, जगण्याचा अर्थ काय, व्हॉट इज मिनिंग ऑफ लाईफ, म्हणजे का जगायचं, कशासाठी जगायचं. तर 100 पैकी फक्त 36 जणांनी त्याला उत्तर दिलं. मग यामध्ये नेहरूजी तेव्हा 42 वर्षाचे होते. नेहरूजींना जेव्हा हे पत्र मिळालं तर नेहरूजींनी काय केलं की सर्व भारतामध्ये ज्या ह्या चर्चा चालतात हिंदू धर्माच्या, तत्वज्ञानाच्या, मोक्षप्राप्तीच्या वगैरे, याच्यामध्ये मला रस वाटतो. हे मेटाफिजिक्स असा शब्द त्यांनी त्याला वापरला. मेटाफिजिकल गोष्टी आहेत आणि याच्यामुळे चर्चा करण्यात भारतीयांना आनंद मिळत आहे. परंतु या चर्चा भविष्यातील कृतीसाठी मार्गदर्शक नाही. आणि त्यामुळं धर्म हा कोणताही असो संकुचित अर्थानं मला भावत नाही. मी सर्व देश फिरून आलेलो आहे, परदेशात शिक्षण घेतलेलं आहे, ज्ञान विज्ञानाच्या विविध शाखात मुसाफिरी केलेली आहे. मी समाजवादी आहे, मी राष्ट्रवादी आहे आणि देशाला स्वातंत्र्य मिळावं हीच माझी उत्कट इच्छा आहे आणि तेच माझं मिनिंग ऑफ लाईफ आहे असं त्यांनी सांगितलं नेहरूजींनी. याला गांधीजींनी जे उत्तर दिलं ते आणि त्याच्यावर ड्युरंटनी गांधीजींना लिहिलेलं पत्र हे सांगून मी भाषणाचा शेवट करतो. ते असं आहे की माणसाचं जीवन ही एक दैवी शक्तीची ठिणगी आहे. धर्म हा पारंपरिक नाही, परंतु व्यापक अर्थाने मला दैवी शक्तीचा अंश प्राप्त करून देण्यासाठी धर्माची मदत होते. परंतु नैतिकतेचा पूर्ण अंगीकार केल्याशिवाय दैवी शक्तीचा अंश प्राप्त करता येत नाही. त्यामुळे धर्म आणि नीती हे माझ्यासाठी समानार्थी शब्द आहेत. संपूर्ण सत्याचा शोध घेण्याचा ध्यास मला सतत कार्यरत ठेवतो. हा ध्यासच मला ऊर्जा आणि स्फूर्ती पुरवतो. सर्वांचं जीवन मिळून दैवी शक्ती बनते आणि त्यामुळे जे 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 जिवंत आहे, जे जे जिवंत आहे, ज्या ज्या जिवंत गोष्टी आहेत, मनुष्य असो प्राणी असो, त्यांची सेवा करणं आणि दुष्टपणाच्या विरोधात लढणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे. अशा प्रकारे हे आहे. आणि विल ड्युरंटनी जे पुस्तक प्रकाशित केलं त्यांचं मिनिंग ऑफ लाईफ, त्या पुस्तकामध्ये नेहरूजी, गांधीजी आणि 36 सर्व लोकांची त्याला आलेल्या पत्रांचा तो संग्रह आहे. याच्यावर ड्युरंटनी असं उत्तर दिलेलं आहे की धर्म या संकल्पनेचा वापर करून व्यक्तींच्या आणि समूहांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गांधीजींच्या इतकी प्रभावी व्यक्ती या पृथ्वी तलावर नाही असं विल ड्युरंट. गांधीजी म्हणत की डोळ्याच्या बदल्यात डोळा ही जर नीती वापरली तर जग आंधळ होईल. त्यामुळे हिंसा टाळा, शांतता पाळा, संयम पाळा. मला सारं जग प्रेमाच्या कवेत घ्यायचं आहे
आणि माझा हा अनेकांतवाद हा शब्द गांधीजींनी त्यासाठी वापरला. हा सत्य आणि अहिंसा ह्या जुळ्या तत्वज्ञानाचा परिपाक आहे. सत्य हाच ईश्वर ही क्रांतिकारक व्याख्या गांधीजींनी केली. त्यामुळे सत्याचरण हाच धर्म आणि सत्याचरण हीच ईश्वराची पूजा असं हजारो लोकांच्या मनावर त्यांनी बिंबवलं. त्यामुळं सर्व धर्माचे आस्तिक, हे ऐकण्यासारखं वाक्य, सर्व धर्माचे आस्तिक, देवधर्म न मानणारे नास्तिक आणि देव न मानणारे धार्मिक, ह्या तिन्ही वर्गवारीच्या लोकांना गांधीजी भाव. तेव्हा सत्यरूप सर्व मान्य असा गांधीजींचा हा धर्म, अहिंसा, सेवा आणि त्याग ही त्रिसूत्री या धर्माची. आणि ही त्रिसूत्री ही राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या या देशात चिरंतन राहील असा आशावाद, अशा अपेक्षा व्यक्त करून आणि संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देऊन आपल्या सर्वांना थांबतो. आणि शेवटचे एक वाक्य ते असं आहे की गांधी अतीत नाही, गांधी अतीत नाही, गांधी भविष्य. आता